राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी तीरावर पसरलेल्या निसर्गरम्य नटलेल्या ठिकाणी रामपूर या गावातील ग्रामस्थ शेकडो वर्षापासून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे सत्संग नवीन वर्षाची सुरुवात दशावताराच्या खेळाच्या आखाड्यापासून करत असतात। चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्याच्या मुहूर्त पूजन संत महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष माननीय रावसाहेब साबळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बाळासाहेब साबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब साबळे, सूत्रधार बापूसाहेब सरोटे आदी कमिटी सदस्य प्रमुख स्थानी उपस्थित होते। या गावातील लोककलेची संस्कृतीमध्ये गेली 4-5 वर्षापासून हनुमंत नवसाचा देव हा समजला जातो। या हनुमंताची कृपावृष्टी या गावकऱ्यांवर आहे। सतर्क या मंदिरातील तेलाचा दिवा पाडव्याच्या 5 दिवस आधी प्रज्वलित ठेवला जातो। हा दिवा प्रज्वलित ठेवल्याने या गावावर देवदेवतांची कृपावृष्टी राहते असे गावातील वयोवृद्ध जाणकारांचे म्हणणे आहे आणि तीच परंपरा पुढे चालत आहे असे आखाडी सूत्रधार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनिल लोखंडे यांनी यावेळी सांगितले। रामपूर गावची जी लोकसंस्कृती किंवा लोकजागरची जी कल्पना आहे किंवा जी संस्कृती आहे ती संस्कृती गेल्या 400-500 वर्षाच्या इतिहासाची आहे आणि हा दशावतारी खेळाचा जो आखाडीचा जो खेळ आहे तो गेल्या 4-5 पिढ्यापासून अखंडपणे कधीही खंड न पडता अशा प्रकारे तो चालू आहे। आणि आमच्या गावचे जे आराध्य दैवत आहेत दक्षिणमुखी हनुमंतराया, दक्षिणमुखी मारुतीरायाचे मंदिर नगर जिल्ह्यामध्ये अगदी ठराविक ठिकाणी आहे। पण असं आहे की दक्षिणमुखी मारुतीराया हा नवसाचा देव आम्ही सर्व ग्रामस्थ मानतो आणि खरोखर आहे की हा दशावतारी खेळ जो आहे तो सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मारुतीरायाची आम्हाला सर्व ग्रामस्थांना कृपादृष्टी लाभते। एवढंच नाही तर हा दशावतारी खेळ केल्यामुळं आणि 4-5 दिवस आम्ही त्या मंदिरामध्ये मूर्तीच्या पुढं तेलाची वात अखंडपणे तेवत ठेवत असल्यामुळं आमच्या गावावर कोणत्याही प्रकारचा अरिष्ट वगैरे येत नाही। चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आणि त्यातले त्यात याच दिवशी या परंपरेला आमच्या सुरुवात झालेली आहे आणि ती परंपरा चालू आहे। एक प्रकारचं नवचैतन्य अगदी वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण व्हावा अशा प्रकारची भावना या खेळातून आम्हाला मिळते आणि एक नवचैतन्य निर्माण होतं। सनईचा सूर, वाद्यांचा आवाज, सजवलेल्या दशावताराची मुखवटे तसेच रावण, बाळ, लक्ष्मी, सरस्वती, महादेव, रावण, राम, लक्ष्मण, सीता, इंद्रदेव अशा सर्व देवदेवतांचे दर्शन या आखाड्याच्या निमित्ताने घडले जाते। या यात्रेची पाहणी करण्यासाठी आलेल्या राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी या गावातील आखाड्याचे व शांतिप्रिय रामपूरचे कौतुक केले। यावेळी यात्रा उत्साहातील आखाड्याचा आनंद हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी घेतला। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे आज दिनांक 10 एप्रिल रोजी 50 लाख रुपये रोख रक्कम स्कॉडा या 4चाकी वाहनातून घेऊन जात असताना नगर अर्बन बँक कर्मचाऱ्यांना SST पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडले असून सदर रक्कम व 4चाकी वाहन सरकार जमा करण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर आचारसंहिता लागू केली आहे। त्यामध्ये 50,000पेक्षा जास्त रोकडची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असताना सदर रक्कम ही जास्त असल्याने कारवाई करण्यात आली आहे। राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख व नायब तहसीलदार यांनी वरील रकमेचा पंचनामा करून कोषागार विभागात जमा करण्यासाठी पाठवली आहे।